हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर पौर्णिमेचा दिवस होता म्हणजे रविवारी. तर असं काही व्रत वगैरे असलं की त्या दिवशी जरा धावपळ सकाळी थोडी जास्त असते. जसं की आता काल तर देवघर पूर्ण आवरून घेतलेलं होतं ना, त्यामुळे काही मला टेन्शन नव्हतं. आज जर आवरायचं राहिलं असतं तर आज जरा थोडंसं अजून मग मला लेट झालं असतं. त्यातल्या त्यात ही सगळी घरातली कामं वगैरे आवरायची म्हटली अजून खूप जास्त उशीर होऊन जातो आणि मला पाठ थोडा लवकरच मांडून घ्यायचा होता पौर्णिमेचा. आता पौर्णिमेचा जो कलश असतो आपला, तो आपण जोपर्यंत पौर्णिमेचा काळ आहे तोपर्यंतच त्याची पोथीचं वाचन वगैरे करून घेत असतो. तसंच करून घ्यायचं होतं. आणि अधिक महिन्यामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा एकदा तरी घरामध्ये केलीच पाहिजे. तर माझं तर दर पौर्णिमेलाच घरामध्ये मांडणी असतेच. काही प्रॉब्लेम वगैरे अडचण असली तरच मग पूजेची मांडणी होत नाही. नाहीतर दर पौर्णिमेला माझा कळस असतो पौर्णिमे आणि सत्यनारायणची पोथी वगैरे वाचून घेत असते. पण अधिक महिन्यामध्ये एकदा तरी आपण सत्यनारायण अशा पद्धतीने साध्या-सुध्या पद्धतीने घरातल्या घरात जरी केलं ना, तरीसुद्धा चालते. तर साधं सोपं का होईना आपण सत्यनारायणाच्या पाटाची मांडणी करून अशा पद्धतीने अगदी काहीच लागत नाही जास्त साहित्य, साधंसुधं घरगुती साहित्यापासूनच आपण आणि आपल्याकडे पोथी असते सत्यनारायणाची, त्याच्यातले अध्याय वाचून घ्यायचे 5. तर हे आपण अधिक मास महिन्यामध्ये केलंच पाहिजे कारण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा ह्या महिन्यामध्ये केली जाते त्यामुळे. तर आज मांडून घ्यायचा होता कलश वगैरे, त्यासाठी सकाळीच आधी पूर्ण घरातली कामं पटापट आवरून घेतलेली होती मी. आणि पूजेसाठी जी काही भांडी लागणार होती, आता कलश वगैरे, ताम्हण ते घासायचं कालच्या दिवशी राहिलेलं होतं. तर ते सगळी भांडी, देवांची दिवे वगैरे सगळं काही सकाळी क्लीन करून घेतलेलं होतं पूर्णपणे आणि मग पूजेची मांडणी करायला घेतलेली आहे. तर मागे मी बऱ्याच वेळेला सत्यनारायणाची ज्यावेळेस पाठ वगैरे मांडते, पोथी वाचते ना, त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. आत्तापर्यंतचा माझा सगळ्यात जास्त व्हायरल गेलेला जो व्हिडिओ आहे ना, तो म्हणजे आपला पौर्णिमेचाच आहे. तर पौर्णिमेच्या ज्या काही सेवा आहेत ते आहे आणि कसं काय घरामध्ये करते ते संपूर्ण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि नवीनच होतं त्यावेळेस माझं चॅनल, पण खूपच जास्त व्हायरल गेला होता आतापर्यंतच्या व्हिडिओंमधून तो व्हिडिओ. तर चला, साधी आणि सोपी मांडणी आपली झालेली आहे. पहिली सुपारी जी आहे ती गणपती बाप्पांची ठेवायची, दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची आणि तिघांनाही हळद कुंकू वगैरे लावून पूजा करून घेतलेली आहे. फुलं वाहून घेतलेली आहेत. जशी जशी मांडणी झाली तशी तशी हळद कुंकू वगैरे लावून पूजा करून घेत असते आणि ज्यावेळेस पोथी वाचायची असेल त्यावेळेससुद्धा एकदा सगळ्यांची पूजा वगैरे करून मग शेवटी पोथी वाचून घ्यायची. तर मस्त छान साधी सोपी सुंदर अशी पूजेची मांडणी माझी इथे करून झालेली होती आणि पोथी वाचायची राहू दिली. आधी म्हटलं हे जे काही तोरणं आहेत कालची धुवून ठेवलेली होती, सगळी व्यवस्थित छान वाढलेली होती आणि आजच्या दिवशी ना आमच्या इकडे म्हणजे रात्री पाऊस पडलेला होता कल्याणमध्ये, पण मध्यरात्रीच पडलेला होता. इतकं जास्त काही नाही, पण सकाळी उठल्यानंतर बाहेर जेव्हा बघितलं ना तर पाऊस होता बाहेर आणि म्हणजे असं ओलसर वाटत होतं सगळं काही आणि वातावरण जरा वेगळं झालेलं होतं पाऊस आल्यानंतर जसं होतं ना तसंच. तर थोडाफार पाऊस पडलेला होता आणि हे जे काही तोरणं होते कालची, ती मी बाल्कनीमध्येच तशीच ठेवलेली होती धुवून वगैरे. तर ती बाहेरच राहिली, रात्री काही घरात घेतलीच गेली नाही. आता म्हटलं सकाळी लावून देते. मस्त छान स्वच्छ निघाली होती, अगदी पाण्यामध्ये 5-10 मिनिटातच मस्त क्लीन होऊन जातात आणि सुकूनही जातात. सुकल्यावरती रात्री पडदे वगैरे लावून घेतलेले होते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच मी की पडदे वगैरे सगळं काही धुतलेलं होतं. तर ते मी रात्रीच लगोलग लावून घेतलेले होते सुकल्यानंतर लगेचच. तर आणि जरा धुतलं गेलं ना काही असं सामान वगैरे घरातलं, पडदे म्हणा किंवा हे अशा ज्या काही वस्तू आपण आर्टिफिशियल लावलेल्या असल्या, काही तोरणं असले, काही असलं, तर जे एकदाचे त्यांच्यावरती धूळ वगैरे महिन्या 2 महिन्यातनं निघाली ना, मस्त छान चकचकीत आणि एकदम पांढरे शुभ्र व्यवस्थित असे दिसायला लागलेले आहेत. जे लावलेले आहेत ना ते पांढऱ्या रंगाचे आहेत त्यामुळे. आणि पडदे मशीनमध्येच धुतले, पण धुतल्यानंतर जरा घरातील वातावरणसुद्धा असं फ्रेश वाटायला लागून जातं. असं थोडीफार जरी साफसफाई झाली ना तरी पण थोडाफार घरामध्ये चेंज होतो आणि
जरा मस्त वाटतं थोडं घरातील वातावरण. आणि पौर्णिमेच्या दिवशी खास करून थोडीफार का होईना देवघराची किंवा कसली तरी थोडीफार साफसफाई झालेली असली तर ह्या दिवशी कसं काही गोष्टींचा ना जरा भर असतो. तर काही गोष्टी त्या दिवशी केलेल्याच चांगल्या पण असतात. तर तेच कालच्या दिवशीच हे सगळं आवरून झालेलं होतं आणि आज पौर्णिमा असल्यामुळे एकदम फ्रेश वगैरे दरवाजावरती सुद्धा वाटत होतं. कारण तोरणं वगैरे धुतली गेलेली होती त्यामुळे. आणि हळदीचं लेपन हे सकाळीच करून झालेलं होतं. शूट वगैरे काही केलं नाही. पटकन करून घ्यायचं होतं मला सकाळी. त्यामुळे मी आधी लेपन वगैरे करून घेतलं. उंबरठ्याची पूजा करून घेतलेली होती सकाळी लवकरच. कारण रांगोळीला जरा थोडाफार उशीर झाला तरी काही हरकत नसते. पण उंबरठ्याची पूजा सकाळी जरा लवकर व्हावी ह्यासाठी मी पटकन लेपन वगैरे करून उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतलेली होती. आणि त्यानंतर मग लेपन छान सुकून वगैरे झाल्यानंतर बरीचशी काय काय कामं होती ती आवरून झाल्यानंतर मग रांगोळी काढायला घेतलेली होती. म्हणजे सगळ्यात शेवटचं काम म्हटलं ना तरीसुद्धा चालेल. सगळ्यात शेवटी मी आजच्या दिवशी रांगोळी काढून घेतलेली होती पूर्णपणे कामं वगैरे आवरून झाल्यानंतर. कारण लादी वगैरे ही हळद, गोमूत्र, खडा मीठ टाकून मस्त छान अशी पुसून घेतलेली होती. आधी बाहेरचं सगळं काही सकाळीच मस्त क्लीन वगैरे झालेलं होतं करून. आणि त्यानंतर मग पूजेची मांडणी केली आपली सत्यनारायणाची आणि मग रांगोळी काढायला घेतली होती. पूजेची मांडणी कुठलीही असली तरी थोडाफार जरा जास्त वेळ लागतो आणि दिवसभर घरामध्ये पूजेची मांडणी असली तर जरा घरातील वातावरणही छान आणि प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे सकाळी लवकरच पाट वगैरेही मांडून घ्यायचा होता. आणि उंबरठ्यावरती मस्त छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि उंबरठ्याची पूजाही झालेली होती. त्यानंतर मग आपली सत्यनारायणाची पोथी वाचून घ्यायची होती. त्याआधी म्हटलं मस्त प्रसाद बनवून घेऊया आधी आणि मग नंतर आपण निवांत पोथी वाचूयात. कारण लगेच नैवेद्य वगैरे आपल्याला दाखवता येतो. त्यासाठी मग आता इथे प्रसाद बनवायला घेतलेला होता. आणि जर आपली सत्यनारायणाची पूजा वगैरे नसली आपण मांडलेली करत नसलो आपण सत्यनारायण तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी एखादी आपली गोडाची खीर वगैरे किंवा शिरा असं गोडाचा पदार्थ आहे ना बनवूनच घ्यायचा. थोडंफार शेवाळ्यांची खीर वगैरे म्हणा काहीतरी आपण एखादा गोडाचा पदार्थ बनवला ना तर चांगलं असतं. म्हणजे लक्ष्मी मातेला दुधाचे पदार्थ खूप जास्त आवडतात. तर त्या दिवशी जर आपण शिरा वगैरे म्हणजे पूजा नसली आपली तर मग खीर जरी बनवली ना शेवाळ्यांची तरीसुद्धा चालते. तर एखादा पदार्थ मस्त छान असा बनवून घेते त्या दिवशी. पण माझा आता सत्यनारायणाचा पाठ असतोच त्यामुळे मग प्रसाद हा बनवलाच जातो. पण जर प्रसाद वगैरे नसला तर आपण खीर बनवली तरीसुद्धा चालते. तर असं दर महिन्याला साधा सोपा का होईना आपण सत्यनारायणाचा पाठ मांडून पोथी वाचून घेतल्याने अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि देवी मातेची कृपासुद्धा आपल्यावरती असते. कुलस्वामिनीची पूजा होऊन जाते. देवांच्या आणि घरातील वातावरणसुद्धा जरा फ्रेश आणि प्रसन्न असं आपल्या घरातील झालेलं असतं पूजापाठ वगैरे होत राहिले तर. आणि ह्या महिन्यात तर या गोष्टींना ना खूपच जास्त महत्त्व असतं. भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहिलेलं तर खूपच जास्त चांगलं असतं. रोजच्या रोज जरी आपण तुळशी भगवान विष्णूंची खूपच जास्त प्रिय आहे किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण तर तुळशीला दिवा वगैरे लावतोच आणि सकाळीसुद्धा 2 टाईम तुळशी मातेला दिवा लावणं किंवा ह्या गोष्टी ह्या महिन्यात खूपच जास्त असतात. आणि संध्याकाळी जर आपण विष्णू सहस्त्रनाम लावून दिलं मोबाईलमध्ये जरी वाचायला वेळ नसेल तर कामं करत करत जरी आपण मोबाईलला लावून दिलं किंवा टी व्हीवरती लावून दिलं ना तरीसुद्धा आपली कामंही होतात, नामस्मरणही होतं. व्यंकटेश स्तोत्र म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, श्रीसूक्तम हे सगळे मंत्र संध्याकाळच्या वेळेला मस्त छान असे चालू असतात. आणि पोथी माझी मस्त वाचून झालेली होती, आरती झालेली होती. कापूर संध्याकाळी म्हणजे रात्री संध्याकाळची जेव्हा पूजा असते ना तेव्हा घरामध्ये रोज कापराच्या 2 वड्या लावलेल्याच असतात. चला मस्त छान अशी पूजा आजची झालेली होती सत्यनारायणाची आणि मस्त छान अशा पूजेसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.